विनायक राऊत यांनी अजित पवार यांचा अडाणी असा उल्लेख केलाय। याशिवाय अजित पवार यांना पीएचडीचं नव्हे तर बेईमानीचं महत्त्व कळेल अशी टीका विनायक राऊत यांनी अजित पवार यांच्यावर केली आहे। यावेळेस त्यांनी दीपक केसरकर यांच्यावर सुद्धा निशाणा साधलाय। दुर्दैवानं शिक्षण मंत्री आमच्या जिल्ह्याचे आहेत आणि या गद्दारांच्या टोळीनं शिक्षणाचा बट्ट्याबोळ लावलाय असं म्हणत विनायक राऊत यांनी केसरकरांवरती हल्ला केलाय। आज कर्मवीर भाऊराव पाटलांना सुद्धा खंत वाटत असेल की माझ्या महाराष्ट्रामध्ये असे अडाणी उपमुख्यमंत्री तयार केले। पीएचडीचं महत्त्व करण्याची अजितदादा पवार करणार नाही, कारण त्यांना 70,000 कोटीचं महत्त्व कळेल, बेईमानीचं महत्त्व कळेल। महाराष्ट्राचे सगळ्यांचे शिक्षण मंत्री हे माझ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातले आहेत आणि महाराष्ट्रातला एकमेव जिल्हा असा आहे की ज्या जिल्ह्यामध्ये किमान 122 शाळा या शून्य शिक्षकी करून टाकल्या जाते। शिक्षण क्षेत्रामध्ये काम करणाऱ्या लोकांनी काल मोठा बोर्ड लिहिला सावंतवाडीला की शिक्षण मंत्री विकणे आहे, कोण गिरायक द्यायला तयार नाही। या गद्दारांच्या टोळीने सध्या महाराष्ट्र